तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर इथं किचन पण खूप क्लीन झालेलं आहे छानपैकी, आणि भांडे पण झालेले होते माझे. तर आता मी लागत आहे स्वयंपाकाला, कारण व्हिडिओ पण मी खूप उशिरा स्टार्ट केलेला आहे. तर इथे मी डाळ शिजत घातलेली आहे. तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची सांबार रेसिपी बनवणार आहे. म्हणजे सांबार बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांचा. तो कसा बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवेलच. तर तिथे डाळ शिजत आहे. तर इथे मी सकाळी केलेला भात होता, तर त्याला फोडणी द्यायची होती, कारण मुलांना फोडणीचा भात खूप आवडतो त्याच्यासाठी. तर त्याच पातेल्यामध्ये मी फोडणी देणार होती, कारण घडी जास्त भांडे पडतात याच्यासाठी. तर भात मी प्लेटमध्ये काढलेला आहे आणि तेच पातेलं गॅसवरती ठेवलं आहे. चला तर आता याच्यामध्ये घालते तेल. तर इथे 1.5 पळी मी तेल घातलेलं आहे. तर जास्त नाही घालायचं, थोडंसंच घातलेलं आहे, भातापुरतंच फक्त. आणि सिंपलच भात मुलांना खूप आवडतो, जास्त कांदा वगैरे असं काही आवडत नाही. ते लेमन राईसमध्ये खूप छान लागतं कांदा आणि हिरवी मिरची वगैरे घातल्यावर. तर इथे तेल गरम झाल्याच्या नंतर घातलेली आहेत मोहरी. अर्धा चमचा मोहरी घातल्या होत्या मी, आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. ते तडतडल्याच्या नंतरच दुसरे साहित्य घालायचे आहे त्याच्यामध्ये. तर इथे मी एकदम सिंपल लाल मिरच्याचाच फोडणीचा भात करणार आहे. तर इथे भाताचे शीतं पडले होते, तेही क्लीन करून घेतलेलं आहे. तर राई जिरा पण छान तडतडत आहे. तर कमी गॅसवरतीच मी ठेवलेलं होतं करण्यासाठी. चला तर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हळद. एक थोडीशी हळद घातली, अर्धा चमच्यालाही कमी हळद घातलेली आहे. आणि 1 चम्मचभर लाल तिखट घातलेलं आहे मी. तर त्यालाही छान परतवून घ्यायचं. गॅस बंद करायचा, नाही तर मिरचू जळल्या जातं त्याच्यासाठी. आणि हा भात पूर्ण असा मोकळा करत मी घालत होते फोडणीमध्ये. सगळा भात मी घालून घेतलेला आहे फोडणीमध्ये. आता याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मिरचू पण जळणार नाही आणि टेस्ट पण खराब लागणार नाही त्याच्यासाठी. मिरचू घातल्या की लगेच गॅस बंद करायचा, तेलामध्ये छान फ्राय होतं मिरचू पण. तर इथे मी छानपैकी फिरून घेतलेलं आहे. आणि जर भातात जर मीठ असेल व्यवस्थित तर घालायची गरज नाही. जर गंजी वगैरे काढलेला असेल भात तर इथं मीठ तुम्ही घालू शकता. तर मी मीठ इथं नाही घातलेलं, तर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, म्हणजे कमी जास्त असेल तर करून तुम्ही घालू शकता. तर इथे छानपैकी मी हे भात पूर्ण हलवून घेत आहे, कारण मुलांना पण नाश्ता द्यायचा होता. तर त्याच्यासाठीच हे बनवलं होतं खाण्यासाठी. आणि एकीकडे इथे वाटीमध्ये दिसत असेल, मी चिंच पण भिजत घातलेली होती डाळीमध्ये, म्हणजे सांबारमध्ये टाकण्यासाठी. तर चला इथे भात पण आपला झालेला आहे तयार. तर देते आता मुलांना प्लेटमध्ये खाण्यासाठी. तर बघा, फोडणी झालेली आहे भाताला, आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही पण असा सिंपल फोडणीचा भात करून बघा, खूप छान लागतो, खूप छान टेस्ट येते. जास्त काही साहित्य घालायची गरज नाही, सिंपल आणि टेस्टी भात इथं झालेला आहे तयार. चला आता देते आता मुलांना खाण्यासाठी. तर मुलाला पण खूप आवडतो, आणि लाल मिरच्याचाच भात जास्त आवडतो मुलांना फोडणीचा. तर इथे दिलेला आहे, आणि मी पण बसले त्याच्यासोबत खाण्यासाठी. थोडंफार आम्ही सर्वांनी थोडं खाल्ला हा भात. चला तर आता टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं आहे ते. तर खूप छान झाला होता टेस्टला पण. तर इथे डाळ शिजलेली आहे. तर इथे मी शेवग्याच्या शेंगांचा सांबार बनवणार आहे, आणि इथे भात पण घातला. तर गॅस बंद करते आता. इथे मी घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा. तर याचेच मी याचाच सांबार बनवणार आहे. तर स्वच्छ धुवून आपलं जे पियाचं पाणी असतं ते घातलेलं आहे, आणि शेंगा घातल्यात, थोडीशी हळद घातली, आणि चवीपुरतं मीठ पण घातलं. चला तर आता हे शिजवून घेते. आणि इथे मी चिंच पण भिजत घातलेली आहे.
तर स्वयंपाक खूप लवकर होत आहे, कारण का तर मिस्टरांना जेवायलाच लागतं 5 वाजता आणि नंतर ते ड्युटीला जातात, त्याच्यासाठी तर लवकर करून घेते मी स्वयंपाक. चला आता स्वयंपाक तर होत आहे बघा. गरमी पण खूप होत आहे. थोडंसं आता डोक्यावरून आंघोळ केली होती तर तेल लावून घेते आणि डोकं विंचरून घेते. चला तर इथे झालेला आहे गुंता काढून. तर आता मी छानपैकी केस विंचरून घेत आहे. तर व्यवस्थित मी तेल लावून घेतलेलं आहे. खोबऱ्याचंच तेल मी यूज करते आणि इथे छानपैकी भांग वगैरे काढला आणि केस पण छान विंचरून घेत आहे. चला तर आता हे केस मी वर बांधून घेते, कारण गरमी पण खूप होत आहे आणि वेणी नाही घालणार. मस्त फोडीव बुचडा घालूनच आंबाडा पाडूनच मी क्लचर लावून घेते बघा, असं या पद्धतीने. म्हणजे गरमी पण होत नाही आणि कम्फर्टेबल पण असतं त्याच्यासाठी. तर मी असंच क्लचर लावून घेत असते. जास्त केस लांब वगैरे सोडलं ना तर गरमी खूप होते. तर वेणी म्हणजे बुचडाच घातलाय, कारण गरमी खूप होत आहे त्याच्यासाठीच. चला तर आता बघूया. शेंगा आपण शिजले असतील, त्याच्यानंतर मी सांबारला फोडणी देणार. तर बघा इथे शेंगा पण आपल्या शिजल्या आहेत. बघा छानपैकी शिजल्या आणि भात पण शिजत आहे एका साईडला. चला तर आता मी भाजीला फोडणी देऊन देते. तर शेंगा पण शिजून झाल्यात छान. चला तर आता भात पण शिजलेला आहे, गंजी काढून घेते. तर इथे गंजी पण काढली मी भाताची आणि बघा खूप छान मोकळा भात होतं गंजी काढल्याच्या नंतर. तुम्ही अशी भात करून बघा, असा भात करून बघा गंजी काढून. तर इथे मी डाळीला फोडणी देण्यासाठी तयारी करत आहे. तर एक टोमॅटो मी स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे आणि एक कांदा पण घेतलेला आहे, तोही छान लांब लांब कापून घ्यायचा आहे. तर सांबारसाठी ही तयारी करत आहे. तर थोडासा लसूण पण मी काढून घेतला, कारण मी पेस्ट करून ठेवत नाही, मला आवडत नाही पेस्ट. जेव्हाच्या तेव्हाच जर लसूण आणि अद्रक पेस्ट आपण करून घातली तर भाज्या पण खूप चवदार होतात त्याच्यासाठी. तर थोडासा लसूण काढला आणि 4-5-6 कढीपत्ते आणले. कढीपत्त्याची पाणी घेतली आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर इथे मी पातेलं ठेवलं आहे, पातेल्यामध्ये घातलेलं आहे तेल. इथं 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. आता मी देत आहे सांबारला फोडणी. तर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 3 लाल मिरच्या घातल्या. आता घालूया कांदा. आणि कांदा तेलात छान परतून घ्यायचा व्यवस्थित. घालूया कढीपत्ता. आता घालूया कट केलेल्या हिरव्या मिरच्या. कांदा आणि हिरव्या मिरच्या छान तेलात परतून घ्यायच्या. आता घालूया थोडासा हिंग. परत परतून घेऊया.
लसूण ठेचून घेतलेला आहे तो पण घालायचा। आणि लसूण पण छान फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचा। लसूण छान फ्राय झालाय, घालूया टोमॅटो। इथे एक टोमॅटो घेतलेला आहे मी। तर टोमॅटो पण छान गाळ झालाय। आता 1 चमचा लाल तिखट घातले मी। आता घालूया चवीनुसार मीठ। तर इथे 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे, तेही परतून घेऊया व्यवस्थित। आता घालूया शेंगा। आता घालूया चिंच। आणि परत हलवून घेऊया व्यवस्थित। तर आता घालूया डाळ। डाळ मी घाटून घेतलेली आहे डाळ घुटणीने। तर फोडणी झालेली आहे। तर जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी घालून घेतले। तर याला छान उकळी काढायची आहे मंद गॅसवरती। 5 मिनिटं छान याला उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपला सांबार तयार होईल। शेवग्याच्या शेंगाचा सांबार बनवलेला आहे। बघा डाळीला आलेली आहे उकळी, सॉरी डाळच म्हणते, सांबारला आलेली आहे उकळी। तर आणखी 1 मिनिट मी छान याला शिजवून घेणार, म्हणजे आपला सांबार एकदम रेडी होईल एकदम छानपैकी। तुम्ही असा सांबार इडली सोबत खायला पण बनवू शकता, खूप टेस्टी लागतो इडली सोबत पण सांबार, आणि भातासोबत पण। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही आवडेल ही रेसिपी। स्वयंपाक तर झालेला आहे। चला आता झाडू वगैरे मारून घेते। तर वेळ झालेली आहे, 5:30 वाजले। चला आता झाडू मारून घेते दोन्ही रूमाला। झाडू वगैरे झालेला आहे। तो एवढी गरमी होत आहे बघा, थोडंसं झाडू मारलं तर भरपूर असा घाम येत आहे। फॅन थोडा बंद केला तर दोन्ही रूम छान क्लीन झालेले आहेत। तर आता उठलेले आहेत मिस्टर, आणि चला त्यांची आंघोळ होत आहे, त्याच्यानंतर त्यांना जेवण पण द्यायचे।
आणि आम्ही पण सर्वजण जेवण करून घेऊ. आणि आहेत थोडेसे भांडे, ते पण घासून घ्यायचे. हे भात आणि मस्त शेवग्याच्या शेंगाचं सांबार झालेलं आहे छानपैकी. आणि थोडंसं किचन आवरायचं आहे आणि थोडेसे भांडे आहेत, तर ते पण आता जेवण झाल्याच्या नंतरच घासून घेते. घाम आलेला आहे भरपूर, आता फ्रेश होते थोडंसं आणि छान जेवण वगैरे करून घेते, भेटते त्याच्यानंतर. तर आता बसलेलो आहोत जेवायला. चपात्या पण झाल्या, जेवण करून घेऊ. चला तर आता जेवण करून घेतो, भेटते नंतर. चला तर किचन पण क्लीन झाले, भांडे पण घासून झालेत बघा. आणि अथर्म पण टाकले. चला तर आता आम्ही झालेली आहे झोपायची वेळ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग चॅनलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.